महिने 2 आका कोण, महिने 2 आका कोण, संतोष देशमुखची आर्त हाक. आजचा आपला विषय आहे महिने 2 आका कोण. मस्साजोगचा सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेले आहेत बंधूंनो. आणि मित्रांनो, आज 14 करोड महाराष्ट्रातली जनता मुख्यमंत्र्यांना विचारते, मुख्यमंत्री साहेब कृष्णा आंधळे कुठे आहे? कुठे आहे कृष्णा आंधळे? तपास कुठपर्यंत आहे? खरा आका सापडणार आहे का? खरा गुन्हेगार सापडणार आहे का? आणि संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का? हा प्रश्न महाराष्ट्रातल्या 14 करोड संवेदनशील लोकांच्या मनामध्ये घोंगावतोय. आणि मित्रांनो, तुम्ही जर हे 2 दिवसाच्या बातम्या बघितल्या तर तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या सुरेश धसांनी जाहीरपणे छोटा आका मोठा आका कोण हे सांगितलं होतं, सुरेश धसांना दिल्लीतून इंजेक्शन देण्यात आलं का? सुरेश धसांना मुख्यमंत्र्यांनी इंजेक्शन दिलं का? असा कोणता डोस दिला की त्यांनी आता घुमजाव केलेला आहे? आणि सुरेश धस आता बोलायला लागलेत आता की मी धनंजय मुंडेंचा राजीनामा अजूनही मागितलेला नाही. लगेच वाक्य बदललं जातं. खरा आका सापडला पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख बनवण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे. एक गुन्हेगार तुम्हाला सापडत नाही. एक कृष्णा आंधळे नावाचा गुन्हेगार गेले 2 महिने झाले 24 तासात गुन्हेगार शोधण्याची कसब आणि ताकद या महाराष्ट्रातल्या पोलिसांमध्ये आहे. एवढं महाराष्ट्राच्या पोलिसांचं नाव लौकिक आहे. आणि आता 2 महिने झाले एक सुरेश धसांच्या भाषेतलं लहान कोकरू, हे कोकरू तुम्हाला सापडत नाही. कोणी सांगतं की कोकरू परराज्यात गेलं, कोणी सांगतं कोकरू कुठल्या तरी कळपात जाऊन बसलंय, कोणी सांगतं कोकरूनी बाईचा वेश पत्करलेला आहे. राजीनामा धनंजय मुंडेंचा मागितला की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा टोलवतात मुख्यमंत्र्यावर, मुख्यमंत्री टोलवतात अजितदादावर. या टोलवा टोलवीमध्ये लटकलेलं आहे त्यांचं मंत्रिपद. काल सुरेश धसांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की परळीतला दहशतवाद आता कमी झालेला आहे, लोक मोकळा श्वास घेत आहेत. आता बघा जाऊन कशी शांतता आहे. पण ही शांतता धोकादायक आहे सुरेश धस साहेब. सुरेश धसांनी अजून एक वाक्य उच्चारलेले की 500 व्यापारी परळी सोडून बाहेर जात आहेत, स्थलांतरित आहेत. मित्रांनो, 500 व्यापारी जर परळी सोडून जाणार असतील तर ह्या परळीला कोणाचा शाप लागलेला आहे? का परळीचा वैजनाथ कोपलाय? परळीचा व्यापार संपतोय का? आज परळीमध्ये लोक, मला काही अनेक मित्रांचे फोन आलेले आहेत, मुलगी द्यायला कोणी धजावत नाही. परळीतला जर मुलगा तिथं व्यापार करत असेल, त्याला जर कोणी लग्न जमले, काही 2-4 लग्न मोडल्याची सुद्धा घटना ते नावासहित माझ्याकडे आलेली मित्रांनो. पण मी ते जाहीरपणे सांगणार नाही, कारण कोणाच्या कुटुंबाची आपल्याला बदनामी नाही करायची. लग्न मोडलेली आहेत आणि त्यांनी हे लग्न जमवलं होतं की परळीमध्ये मुलगा व्यापार करतो. आता म्हणतात आम्हाला मुलगा जर परळी सोडून मग संभाजीनगर असेल, मग लातूर असेल, मग पुणे असेल, इकडे जर तुम्ही त्याला शिफ्ट करत असताल, त्या ठिकाणी जर त्याला तुम्ही उद्योग करून देत असताल, तर आम्ही आमची मुलगी ह्या परळी शहरात देऊ. आणि आमची एक अट राहील,
आमची मुलगी परळीत राहणार नाही, या अटीवर लग्न असेल तर आपण करू, नाहीतर अन्यथा हे लग्न मोडलं समजा. ही भयान परिस्थिती परळीची आहे. परळीतला उद्योग उठतोय का? परळीतला व्यापार संपतोय का? कोरोमंडल नावाचा सिमेंटची फॅक्टरी निघून गेली. या सर्व गुंडगिरीला, दहशतीला कंटाळून, आणि त्या ठिकाणी जीवाची काहीच किंमत नाही असं वारंवार सुरेश धस सांगतायत की परळीमध्ये कितीतरी खून झाले, कितीतरी मर्डर झाले, काही लोक गायब झाली, त्यांचा अजून पत्ता नाही आहे. काही रेकॉर्डवर आहेत, काहीतरी अज्ञात आहेत, त्यांचे रेकॉर्ड सुद्धा नाही आहे. आमच्या परळीच्या काही व्यापाऱ्यांची, आमच्या केजच्या काही व्यापाऱ्यांशी, बीडच्या काही व्यापाऱ्यांशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं, आता काल तर त्यांनी मला वेगळीच कहाणी सांगितली. केजच्या एका व्यापाऱ्यांनी माझ्याशी बोलताना सांगितले, नाव न सांगण्याच्या अटीवर, मला म्हणले तुम्हाला वाटतं का म्हणजे संतोष देशमुखच्या हत्येला न्याय मिळेल? म्हणलं हो, मिळायला पाहिजे. एक सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेची इच्छा की न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? म्हणले कोण आका असेल यामाग? आता आम्ही म्हणलं सध्याच्या बातम्या बघून, सध्यांचे रिपोर्ट बघून, सध्यांच्या चर्चा बघून, एकंदर सर्वे बघून, प्रत्येक चॅनल बघून हे सगळं आम्हाला एक असा आमचा अंदाज झालेला आहे की यामागचा आका वाल्मिक कराड आहे. आकाचा फोकस बदललेला आहे. आता आका वाल्मिक कराडपर्यंत येऊन थांबलेला आहे. त्यांनी सांगितलं, तुम्हाला कोणी सांगितलं म्हणले की वाल्मिक कराड हे दुष्ट आहेत? तुम्ही पाहिले का वाल्मिक कराडाला? मी म्हणलं आम्ही नाही पाहिलं. मग ते म्हणले, तुम्ही जर पाहिलं नाही तर तुम्ही त्यांच्यावर टीका कशी करता? म्हणलं आम्ही कधी टीका केली नाही. म्हणले बाकी सर्व मीडियानी आमच्या भागाचं नाव बदनाम केलं बीडचं. त्यांचा फार मोठा चांगला व्यवसाय आहे त्या ठिकाणी. मित्रांनो, त्यांनी सांगितलं की ह्या 2 महिन्यापासून आमचा उद्योग, आमचा व्यापार हा अर्ध्यावर आलेला आहे, अर्ध्यावर. आणि यालाच जबाबदार ही तुमची मीडिया आहे. या मीडियानं आमच्या परळीचं नाव तालिबान केलं, या मीडियानं आमच्या बीडचं बिहार केलं. त्याचे परिणाम, त्याचे चटके जर कोण सोसत असेल तर तिथला बीड जिल्ह्यातला, मग तो केज असेल, धारूर असेल, अंबाजोगाई असेल, परळी असेल, बीड असेल, या भागातला व्यापारी आज परेशान आहे. आज व्यापाऱ्यांचा उद्योग अर्धा आलेला आहे. कित्येक व्यापाऱ्यांनी आपापल्या नौकरांना सांगितलेले की बाबा तू तुझी आता दुसरी नोकरी शोधायला लाग, मी आता तुझा पगार देण्या इतपत आपली कमाई या व्यापारात, या उद्योगात, या दुकानामध्ये आता राहिलेली नाहीये. तू तुझं आता पोटा पाण्याची सोय लाव. फार फार तर मी तुला अजून 1 महिनाभर सांभाळू शकतो. ही भयान शोकांतिका म्हणजे संतोष देशमुखच्या हत्येच्या 2 महिन्यानंतर कालची आलेली आमची ही शोकांतिका आहे आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया. मित्रांनो, आपला विषय कुठं होता की त्यांनी सांगितलं त्या व्यापाऱ्यांनी केजच्या की तुम्ही पाहिले का वाल्मिक कराड? म्हणलं नाही. मग तुम्ही भेटला का वाल्मिक कराड? म्हणलं नाही. मग तुम्ही त्याचा असा कसा समज करून घेतला की वाल्मिक कराड हा दुष्ट प्रवृत्तीचा आहे, वाल्मिक कराड गुन्हेगार आहे, वाल्मिक कराड आका आहे? म्हणलं सध्याचं जे वातावरण आहे, सध्या जे मीडिया बोलते त्या मीडियाचं विश्लेषण आम्ही करतो. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीचं करताय. वाल्मिक कराड त्यांच्यासाठी, म्हणजे त्या व्यापाऱ्यासाठी चांगला माणूस ठरलेला आहे. त्यांनी सांगितलं की ते वाल्मिक कराड माझ्या संपर्कात, ते वाल्मिक कराड आमच्या उद्योगाच्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी आता त्यांचा छोटासा व्यवसाय, त्या ठिकाणी येतात, बसतात. एक छोटे हॉटेल व्यापारी आहेत, त्यांनी सांगितलं की ते येतात, अहो मुलांना आमच्या 500-500 रुपये टिप देतात. आमचे मुलं म्हणजे आमचे जिथं हॉटेलमध्ये काम करणारे लोक अन्न आले म्हणल्यावर त्यांना खुर्च्या टाकतात, त्यांची सरबराई करतात, त्यांना काय पाहिजे ते खाऊ घालतात आणि ते यांना 500 रुपयाची टिप देतात प्रत्येक त्या हॉटेलमधल्या काम करणाऱ्या कामगाराला. हे अन्न आहेत म्हणले. हे अण्णा जर सकाळी 1 करोड घेऊन घराच्या बाहेर पडले तर संध्याकाळी जाताना त्यांचा खिसा रिकामा असतो. एवढा दानधर्म करणारा हा वाल्मिक अण्णा आहे. आणि तुम्ही ह्या वाल्मिक अण्णाला दोषी कसं ठरवताय? पुन्हा मी त्यांच्याशी राखीच्या बाबतीत चर्चा केली. अहो त्यांनी सांगितले की एक काळ असा होता की याच थर्मल मधून 3 कोटी रुपये ही राख उचलण्यासाठी हे सरकार देत होतं आणि आज 300 कोटीची राख हे सरकारच विकतंय.
त्या राखेचा उपयोग वीट बनवण्यासाठी आणि त्याच्यातून तो एक छोट्या प्रमाणात ते सुरू करून पुन्हा लोकांना कन्व्हिन्स केलं की ह्याचे तुम्ही बांधकाम करून बघा मजबूत आहे का, तर रिझल्ट चांगले आले आणि एक चांगलं अर्थकारण या बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये सुरू झालं आणि तिथून हे राख माफिया तयार झाले आणि तिथून ह्या राखेचा बाजार सुरू झाला. हे घडवलेलं आहे परळीकरांनी, हे घडवलेलं आहे तिथल्या आमच्या लोकांनी आणि तुम्ही त्याला माफिया म्हणता. मी सुद्धा अचंबित झालो ऐकून. एकीकडे वाल्मिक कराडावर प्रचंड आरोप आहे, एकीकडे वाल्मिक कराडाबद्दल ही चांगली बोलणारे लोक आहेत. म्हणजे वाल्मिक कराड हे रसायन काय आहे हे अजूनही या महाराष्ट्राच्या मीडियाच्या लक्षात आलेलं नाही मित्रांनो. कोणी सांगतं तो आका आहे, कोणी सांगतं गुन्हेगार आहे, ते कोणी सांगतं कोणी करतात, एक सांगतं दुःख धरतात, ते अमुक करतात तमुक करतात. हे सगळं जरी करत मी ज्या व्यापाऱ्यांना काल प्रत्यक्ष बोललो त्या व्यापाऱ्यांच्या भावना मी तुमच्या समोर पोहोचवतो मित्रांनो. आता खरं काय खोटं काय हे बीडची, परळीची, आंबेजोगाईची आणि तेजची धारूरची जनता सांगू शकेल. पण मला जे जाणवलं की त्या व्यापाऱ्याशी आपण चर्चा करावी. मी चर्चा केली आणि त्या चर्चेतूनच काय निष्पन्न झालं तर त्यांच्या दृष्टीने वाल्मिक कराड हा चांगला माणूस आहे असेल, पण वाल्मिक कराडावर आरोप का होता? अजूनही वाल्मिक कराड तोंड का उघडत नाहीत, अजून एक खरा आका कोण आहे तो समोर काहीच नाही. म्हणून महिने झाले, मी माझा विषय नाही सोडत की महिने झाले 2 आका कोण आहे आका? ज्या थाटात ज्या भीमगर्जेने सुदर्शन धस सांगत होते, आपले सॉरी सुरेश धस सांगत होते की आका, छोटा आका म्हणजे हा आणि मोठा आका म्हणजे हा. आता सूर बदललेला आहे धसांचा. आता ते सांगतात मी कुठं राजीनामा मागितला, मी नाही राजीनामा मागितला. काय झालं? सुरेश धस पंक्चर का झाले? जाने कहा वो दिन. धस साहेब, या महाराष्ट्रातली जनता आता तुम्हाला सुद्धा विचारते आहे की धस साहेब तुम्ही तुमचे स्टेटमेंट का बदलताय? मी कुठं राजीनामा मागितला? आता रोज राजीनामा मागणारे हे सुरेश धस, ज्यांनी मुंबई पुण्यापर्यंत आंदोलनामध्ये सहभाग घेतला, ज्यांनी अनेक ठिकाणी मोर्चे काढले, आंदोलन केली की संतोष देशमुखच्या हत्येला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, ते हेच सांगणारे आज म्हणतात मी कुठे राजीनामा मागितला. मग ही भूमिका का बदलली? त्या यामाग मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले की यावरच्याच बोलू नका. मध्येच नामदेव शास्त्रीची एंट्री झाली, मध्येच करुणा मुंडेंची एंट्री झाली, मध्येच हिरो हिरोईनची एंट्री झाली आणि दरवेळेस संतोष देशमुखच्या हत्येचा फोकस बदलण्याचं काम त्या ठिकाणी होतंय मित्रांनो. आता मात्र काल विचारताय, संतोष देशमुखचा परिवार विचारतोय की 2 महिने झालेले आहेत, अजूनही आका कोण आहे हा समजत नाहीये. वाल्मिक कराड आकापर्यंत पोहोच. आता वाल्मिक कराड आका नाही तर आता सुदर्शन घुले आका आहे असं म्हणलं जातं. आणि आता तर काल संतोष देशमुखच्या भावानं धनंजय देशमुखने सांगितलं की आता डाटा रिकव्हर झालेला आहे, विष्णू चाटेचा पण डाटा रिकव्हर झालेला आहे आणि सुदर्शन घुलेचा सुद्धा डाटा रिकव्हर झालेला आहे. अशी गुप्त माहिती SIT कडे आता आलेली आहे आणि आता अंतिम टप्प्यात आता आका सापडतोय. आका अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि आकाचा एकदा त्यांना कन्फर्म झालं की मग ही बातमी लिकेज व्हायला काही वेळ लागणार नाही मित्रांनो. आता संतोष देशमुखने हे सांगितलं, सुरेश धसांना ते आवडलं नाही. धनंजय देशमुखने जे सांगितलं की डाटा रिकव्हर होत आहे आणि ते बरोबर आहे सुरेश धसांचं की बा ज्या पद्धतीनं तपास चालू आहे याचा परिणाम तपासावर होऊ नये, कारण हा सेन्सिटिव्ह विषय आहे, हा अत्यंत गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. याच्यामध्ये जर कुठं काही लिकेज राहिलं तर याचा परिणाम तपासावर होऊ शकेल ही भावना सुरेश धसांची आहे. म्हणून त्यांनी सांगितले की धनंजय देशमुख हा बाळ लहान आहे, त्याला अजून एवढं म्हणजे राजकारण किंवा काय बोलायचं आणि काय बोलू नये एवढं ज्ञान नाहीये असं सुरेश धसांचं म्हणणं आहे. पण धनंजय देशमुख काल बोलून गेले की डाटा रिकव्हर झालेला आहे, डाटा रिकव्हर झालाय आणि आता अंतिम आका कोण आहे लवकरच त्याचं नाव बाहेर होईल आणि त्यानंतर पुढील खरी कारवाई सुरू होईल. पण मित्रांनो, महाराष्ट्रातली जनता आता विचारतीये एवढं सक्षम गृहमंत्री आपलं खातं असताना, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण असताना
आपल्याला बाहुबली हा किताब सूर्यदासाने दिला असताना हे बाहुबली कृष्ण आंधळेला शोधायला हतबल का झालेत हा प्रश्न पडलेला. काही मीडियाने सांगितले की कृष्ण आंधळेचं कामच सर्व पुरावे नष्ट करून मग पुन्हा स्वाधीन व्हायचं. कोणी शंका उपस्थित केली संदीप क्षीरसागर सारख्या आमदारांनी की कृष्ण आंधळे आहे कुठं, कृष्ण आंधळे हयात आहे का, यावर सुद्धा शंका संदीप क्षीरसागरांनी घेतलेली मित्रांनो. त्यामुळे कृष्ण आंधळे बद्दल आता फार गुपित वाढले. कोणी सांगितले की त्या कुंभमेळ्यामध्ये ते एका स्त्रीच्या वेशामध्ये फिरतायत. अनेक अफवा निघतायत, अनेक चर्चा होत आहेत. पण एक गोष्ट खरी आहे की 2 महिने होऊन सुद्धा जर आका सापडत नसेल, 2 महिने होऊन सुद्धा जर कृष्ण आंधळे सापडत नसेल तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने एक शोकांतिका आहे मित्रांनो. अजितदादा किती जरी सांगत असले की माझा राष्ट्रीय पक्ष आहे, मी राष्ट्रीय नेता आहे, हरकत नाही अजितदादा, तुम्ही राष्ट्रीय नेते, तुम्ही देशाचे नेता व्हा, आमचं काही म्हणणं नाही. पण कुठं तरी हे संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण तुमच्या दिल्लीच्या राजकारणात सुद्धा गाजलेलं आहे. मित्र, मी सांगत होतो की दिल्लीमध्ये हा विषय निघणार आहे आणि दिल्लीमध्ये हा विषय निघालेला आहे. आणि दिल्लीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला भोपळा हातामध्ये मिळाला. भोपळा म्हणजे अजितदादाची राष्ट्रवादी फ्लॉप झाली, फेल गेलेली दिल्लीमध्ये. आणि इकडे तुम्ही महाराष्ट्रात सांगता की मी राष्ट्रीय नेता आहे. अजितदादा भोपळा फोडू शकले नाहीत. काँग्रेसनं आपचं उट्ट काढलेलं आहे. कारण आपण काही ठिकाणी काँग्रेस येता येता आपण तिथं धोका दिला आणि आपला धक्का इकडं काँग्रेसनं दिला. हे दोघं एकमेकाच्या पाडापाडीच्या राजकारणाला कोणीतरी सत्ता पाहिजे. कारण संजय राऊतांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की काँग्रेसनं बराबर आपचा काटा काढलेला आहे. कारण आपण त्यांना धोका दिलेला आहे काही राज्यामध्ये, त्याचा बदला काँग्रेसनं घेतलेला आहे. एकमेकाचा बदला घेण्यात हे जे केजरीवालांनी आघाडी स्थापन केली होती त्याची वाट लागलेली मित्रांनो. आता महाराष्ट्रात जो कोणी नवीन प्रदेशाध्यक्ष होईल त्याच्यासमोर फार मोठं आव्हान राहणार आहे काँग्रेस पुन्हा उभे करायचं. मी माझा विषयाने भरकटू देत, मी माझा पुन्हा विषय मी तिथं आणतोय की महिने झाले 2 का सापडत नाही अजून आका. आका कुठे आहे, आका कोण आहे याचा खुलासा होत नाही. करुणा मुंडेंनी सुद्धा सांगितलेलं आहे कोण आका आहे, काय परिचय प्रकरण बाहेर काढील. करुणा मुंडेंच्या या वैयक्तिक आयुष्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला इंटरेस्ट नाहीये मित्रांनो. कारण प्रेम प्रकरण, लव भानगडी, नेत्यांच्या भानगडी, हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यात काही नवीन काही नाहीये. आणि हे काही फार चविष्ट चर्चा करण्यासारखा हा विषय नाहीये. कुणाच्या कुटुंबामध्ये सामान्य माणसाला इंटरेस्ट नाहीये मित्रांनो. कुणाच्या धनंजय मुंडेंच्या वैयक्तिक भानगडीमध्ये कुणाला इंटरेस्ट नाहीये. त्यांनी किती भानगडी करू द्या, त्या सामान्य माणसाला काही देणे नाही. सध्या फक्त एकच सध्या फोकस झालेला आहे की धनंजय देशमुखांनी सुद्धा काल सांगितलेलं आहे की तपास योग्य दिशेने चालू आहे. सूर्य धसाने सुद्धा सांगितले की तपास हा योग्य दिशेने चालू आहे. फक्त त्याच्यात काही लिखोल होऊ नये म्हणून काही गुपित अजून यासाठी राखून ठेवलेले आहेत. सीबीआयने राखून ठेवले आहेत आणि चौकशी यंत्रणेने राखून ठेवले आहेत. यामध्ये कदाचित मग त्यांचं पुढचं ध्येय टार्गेट असेल की खऱ्या आकाला पकडायचं आहे. मग खरा आका कधी सापडणार आहे म्हणून मी माझं टायटल दिलं होतं महिने झाले 2 आका कोण. मित्रांनो, फक्त मला दुसरी एक गोष्ट मला थोडक्यात मला संपवणार आहे की मला जे वाईट वाटतं की व्यापाऱ्यांचं. कारण आज सुरेश धसांनी ज्या पद्धतीनं कालचं स्टेटमेंट केलेलं आहे की 500 व्यापारी स्थलांतरित झालेत आणि अजून बरेच व्यापारी परळी सोडून निघून जाण्याच्या तयारीत आहेत, बीड जिल्हा सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. 2-4 व्यापाऱ्यांचे मला फोन आले होते मित्रांनो, हे दादा तुमच्या लातूरमध्ये आम्हाला आता शिफ्ट व्हायचंय, तुम्ही काय मदत करू शकताल? आम्हाला तुमच्या पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचंय, तुम्ही काय मदत करू शकताल? आम्ही त्यांना सांगितलं व आम्ही, हे माझं काय असं आहे इस्टेटचा व्यवसाय नाहीये, मी एक युट्यूबर आहे, मी एक कलाकार आहे, मी तुम्हाला तुमचे काही मित्र आहेत त्यांचे मी नंबर देतो, तुम्ही त्यांना बोला, तुम्ही तुमचे व्यापार कुठे शिफ्ट करा, हा तुमचा प्रश्न आहे. पण ह्या स्टेटमेंटमुळं
जे काही व्यापारी तिथंच स्थान मांडून आहेत परळीमध्ये, की ज्यांना हे सोडू शकत नाहीत, की ज्यांचा करोडोचा कारभार त्या ठिकाणी आहे, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री त्यांनी उभं केलेल्या आहेत, काही तिथं आज त्यांच्या हाताखाली 100 माणसं काम करतायत, आपलं पोट भरतायत, त्यांच्या संसाराचं काय, हा विचार या व्यापाऱ्यांनी केला का? तर व्यापारी म्हणतात की आम्ही आता शेवटी आम्हाला त्या ठिकाणी आमच्या मुलावर सुद्धा संस्कार चांगले झाले पाहिजेत. मुलावर संस्कार होण्यासाठी आम्ही इथं राहू इच्छित नाही. म्हणून धनंजय मुंडेंनी सांगितले की तुम्ही बीडला बदनाम करू नका. बीड, बिहार आणि परिवार परळी तालिबान असं म्हणू नका. पण आता प्रश्न कसा झालाय, व्यापाराचा प्रश्न निर्माण झालाय मित्रांनो, तिथल्या उद्योगांचा प्रश्न निर्माण झालाय, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्या तरुणांच्या हाताला काम कोण देणार आहे हा सवाल आहे. हे सांगायला पाहिजे धनंजय मुंडेंनी की ठीक आहे बाबा, ज्यांचं व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय मी त्यांना मदत करून त्यांना व्यापारात मी उभे करतो, ही भूमिका धनंजय मुंडेंनी घ्यावी अशी व्यापाऱ्यांची मन नाही. फक्त ते म्हणला की आम्ही बोलू शकत नाही. दादा तुम्ही हे बोलून दाखवा, काही परिणाम होतो का बघूया. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे आणि सुरेश दसानी सुद्धा हे जे वाक्य केलेलं आहे की 500 व्यापाऱ्यांनी परळी सोडून गेली, याचे सुद्धा परिणाम या मार्केटवर होतील का? कारण या परळीला वैजनाथाचं फार मोठं पर्यटन आहे, म्हणजे पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी म्हणजे श्रद्धास्थान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी श्रेष्ठ ज्योतिर्लिंग आहे परळी वैजनाथ. इथे फार मोठी यात्रा भरते आणि यात्रेमधून करोडो रुपयाची उलाढाल होते. आता यात्रा लवकरच 8-15 दिवसात आली आहे मित्रांनो. मग आता तीच यात्रेचं स्वरूप आता मिळणार आहे का परळीला? तसाच व्यापार परळीत होणार आहे का? कारण आता कित्येक व्यापाऱ्यांनी यात्रा आली म्हणून माल भरून ठेवलेला आहे. कित्येक व्यापाऱ्यांनी मोठ्या मोठ्या कंपन्यांना ऑर्डर देऊन आपापला माल खरेदी करून ठेवलाय. त्या व्यापाऱ्यांसाठी ही महाशिवरात्री यात्रा कशी होणार आहे ही चिंता त्या व्यापाऱ्यांना आहे. आणि एकीकडे सुरेश दत्त सांगतात की 500 व्यापारी परळी सोडून गेले. 500 व्यापारी परळी सोडून गेले, जे तिथं व्यापारी तिथं राहिले त्या व्यापाऱ्यांच्या रोटीरुटीचा प्रश्न कोण सोडवणार आहे? कोणता आका सोडवणार आहे? हा प्रश्न या परळीच्या व्यापाऱ्यांच्या समोर उभा आहे. एक परळीचा व्यापारी किंवा माझे मित्र हितचिंतक आहेत त्या ठिकाणी 100-200, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय मित्रांनो. अशी लोकांच्या मनामध्ये भीती घालू नका असं तिथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. मीडियानं सुद्धा परळी आणि बीडला बिहार आणि परळीला तालिबान करून त्या तिथल्या राहणाऱ्या लोकांचं जीवन बर्बाद करू नका. आता हे झालं व्यापाऱ्यांचं. आता दुसरी गोष्ट आहे नातेसंबंधांचं. माझ्या कानावर असं काही गोष्टी आलेल्या मित्रांनो. माझे काही पत्रकार मित्रांनी मला खाजगी सांगितले, नाव न सांगण्याच्या अटीवर, की 1-2 सुरिकी सुद्धा मोडलेल्या आहेत, लग्न जमलंय, संसार विस्कटला मित्रांनो. चक्क सांगितलं की जर तुम्हाला परळीमध्ये मुलगा राहणार असेल आम्हाला तुमच्याशी सोयरेपण करायचं नाही. ही घटना का घडावी? एक जरी घटना घडली असती तर ही निश्चित चिंतेची बाब आहे. ठीक आहे, आज एक घडली. तिथल्या तरुणांनी, तिथल्या उद्योजकांनी, तिथं जे पदवीधर होत आहेत त्यांचं भविष्याचं काय? ज्यांची घरदार, ज्यांची शेतीबाडी तिथं आसपास आहेत, ज्यांचे उद्योग तिथं आहेत, त्यांनी कसं जगायचं? आणि ही जर निगेटिव्ह चर्चा, ही जर निगेटिव्ह वातावरण जर मीडियामधून पसरायला लागलं तर बीडचा, बिहार आणि परळीचा तालिबान व्हायला काही वेळ लागणार नाही मित्रांनो. म्हणून माझं मीडियाला हात जोडून विनंती आहे की परळीला बदनाम करू नका, बीडला बदनाम करू नका. हे वारंवार जे सगळे राजकीय लोक सांगतायत. दमानिया ताई सुद्धा मुंबईत बसून इकडलं क्राईम बोलतायत, कुठलं बीड आणि परळीचं. ते त्यांच्या जागी ठीक असेल. आमचा काही ताई लढतायत, ताईच्या पाठीशी शक्ती उभी केली पाहिजे, हे 14 करोड जनतेचं मत आहे. ताईबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका घ्यायचं काही कारण नाहीये. कारण एकटी ती महिला लढती आहे, करुणा मुंडे लढती आहे, महिलांच्या हक्कासाठी लढती आहे. त्यांना सुद्धा पाठबळ दिलं पाहिजे मीडियाने. पण या पाठबळ देता देता सुद्धा परळीतल्या व्यापाऱ्यांचा प्रश्न हा फार महत्वाचा प्रश्न मित्रांनो. आणि काल जे सुरेश दसानी सांगितले हे जबाबदारीचं स्टेटमेंट आहे त्यांचं की 500 व्यापारी परळी सोडून गेले. आणि ही जर सत्यता बघायची असेल तर मीडियाने कॅमेरे घेऊन परळी शहरात जावं आणि तिथल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधावा आणि नंतर परळीला तालिबान म्हणून घोषित करावं. कारण आता महाशिवरात्र यात्रा आली मित्रांनो. हे श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी अनेक दररोज कितीतरी ट्रॅव्हल्स येतात. काही ट्रॅव्हल्स वाल्याने सांगितलं, म्हणले आमच्या यात्रा कंपनीचा आमचा उद्देश बिझनेस आहे. आम्ही दरवर्षी माझ्याकडे महिन्याला आमच्याकडे गाड्या निघतात की ज्याच्यातून आम्ही यात्रेकरू भरतो.
तर त्या गाडीत बसण्या एवढे प्रवासी सुद्धा आता आमच्याकडे अगोदर 3-3 महिने 4-4 महिने अगोदर बुकिंग होत होती. आता बुकिंगच नाही, गाड्या बंद. भंगार सारखी अवस्था त्या गाड्यांची झाली आहे. गाड्या एका ठिकाणी लागल्या. 2 महिने झाले, अजून काही लोकांच्या यात्रा निघालेल्या नाहीयेत, कारण लोक यात्रेला तयारच होत नाहीत. परळीतून यात्रा निघणार म्हणलं की तयारच होत नाहीत का? याचं उत्तर ह्या राज्यकर्त्यांनी दिलं पाहिजे, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, आणि याचं उत्तर या आका म्हणणाऱ्या गुन्हेगारांनी सुद्धा दिलं पाहिजे. अरे बाबांनो, तुमच्या ह्या एका कृत्यामुळं अख्खं बीड बदनाम, अख्खं परळी बदनाम व्हायला लागलंय. म्हणून आम्हाला म्हणावं वाटतं, महिने झाले 2, खरा आका कोण? मित्रांनो, तुमच्या कमेंट्स बॉक्सची मी वाट बघतोय. आज माझं चॅनल मोठं करायला तुमचा फार मोठा मला हातभार लागतोय. मित्रांनो, आता झाला आपण लवकरच आपण 30,000 सबस्क्रायबरच्या जवळ जातो. हे फक्त तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सहकार्यामुळे. म्हणून मी तुमचे आभार मानतोय. चॅनलला असंच मोठं करा मित्रांनो. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर्स केलं, एकमेकाकडे ती बेल आयकॉन दाबून पाठवलं, तर माझं चॅनल मोठं होऊन मला सुद्धा बोलण्याची स्फूर्ती येईल मित्रांनो. कारण जोपर्यंत चॅनल मोठं होत नाही तोपर्यंत रत्नाकर आवसेकर किती जरी बडबड केली तर काय उपयोग आहे मित्रांनो. ते तुम्ही ऐकलं तर पाहिजे, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तर पाहिजे. आणि जर व्हिडिओ पोहोचवायचा असेल तर तुमच्यासमोर एकच पर्याय, नसलं केलं तर सबस्क्राईब करणे, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉन दाबणे, लाईक करणे आणि तुमचं मत नोंदवा. मी कमेंट्स बॉक्स माझा आव्हान असतो. तुम्ही कमेंट्स लिहा, तुम्ही निगेटिव्ह लिहा, पॉझिटिव्ह लिहा. मी खोटं बोलत असतो मला शाब्दिक ठोका, मी ऐकून घ्यायला तयार आहे. पण त्या परळीला बदनाम करू नका, त्या बीडला बदनाम करू नका, तिथल्या व्यापाऱ्याला बदनाम करू नका. एवढा हात जोडून विनंती माझी ह्या राज्यकर्त्यांना, या तपास यंत्रणेला, या गुन्हेगारांना आहे. एवढं सांगून मी माझं थांबवतो. तुमच्या कमेंटची वाट बघतो मित्रांनो. जे काही वाटतं ते आपण लिहा. की माझे आजचा तुम्हाला प्रश्न असा आहे की खरंच परळीच्या व्यापाऱ्याला अन्याय होतोय का? आणि खरंच परळीचा व्यापारी परळी सोडून जातोय का? बीड जिल्हा सोडून जातोय का? केस सोडून जातोय का? धारूर सोडून जातोय का? अंबाजोगाई सोडून जातोय का? तुमचं मत मांडा. मी तुमचं मत ऐकणार आणि त्यावर उद्या बोलणार. तोपर्यंत रत्नाकर आवसेकरला इजाजत द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलला मोठं करा. उद्या भेटूया. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.